महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आता सुरू असलेल्या पावसाबद्दल अधिक माहिती द्यावी म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ तयार केलेला आहे. उद्या देखील कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, त्याचप्रमाणे पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईसह पुण्यालाही रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्यानुसार उद्याही पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे. आता सध्याची स्थिती पाहिली तर हा हवामान अंदाज मी 1 जूनला दिलेला होता की कोकणामध्ये सरासरी अथवा सरासरीहून अधिक पाऊस होईल. पुणे देखील याच्यामध्ये उद्या आहे. पुण्याला देखील सरासरी अथवा सरासरीहून अधिक पाऊस होईल हा अंदाज मी 1 जूनला सर्व मीडियामधून शेतकरी आणि नागरिकांच्या दृष्टीने दिला होता. तो आता खरा ठरलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पुढची देखील माहिती देणं गरजेचं आहे. कारण गेले 2-3 दिवस मुंबईमध्ये ज्या प्रकारे पावसाचं प्रमाण वाढतं आहे, मुंबईला जुलै महिन्याच्या सरासरी एवढा पाऊस केवळ 3-4 दिवसात झालेला आहे आणि पुढं आणखी पाऊस अपेक्षित आहे. यावरून असं दिसतं की कोकण, मुंबई, पुणे या भागातील घाटमाथ्यावर देखील उद्या अतिवृष्टी होणं शक्य आहे. पालघरला तर काही नागरिकांना हलवावं लागलं अशी परिस्थिती आली. मुंबईसारख्या ठिकाणी तर पाणी साचलं आणि ट्रेन देखील थांबल्या. त्याचबरोबर मुंबई पुणे हायवेवरती आणि मुंबई पुणे जुना एक्सप्रेस वेवर आता वाहनांना आज बंदी करण्यात आली. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करूनच मी जाणीवपूर्वक आपल्या सर्वांना मुद्दाम उद्याची देखील माहिती मिळावी आणि त्या दिशेनं म्हणून हा एपिसोड आज तयार करत आहे. मराठवाडा, विदर्भात त्या मानानं पावसाचं प्रमाण कमी आहे. नाशिक आणि धुळे, जळगाव या भागातही पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे, पण तेही भविष्यकाळात वाढेल. मात्र काही भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे हाही अंदाज मी 1 जूनला दिलेला होता. त्यानुसार आपण पुढं देखील त्याच्यावर लक्ष ठेवणार आहोत, वेळोवेळी माहिती देणार आहोत. असंख्य शेतकरी बांधवांनी मला वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्यात, माझे आभार मानलेत, मी त्यांना धन्यवाद देतो. मात्र पहिल्या दिवसापासून म्हणजे 13 एप्रिलला ज्या वेळेला कृषी मंत्री यांच्यासमोर मी हे सांगितलं होतं की हे वर्ष जेव्हा सांगत होते सगळे की एल निनो आहे, सुपर एल निनो आहे, पाऊस होणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही, शेती पिकणार नाही, अशी ज्या काही वल्गना केल्या जात होत्या त्यावरती मी जेव्हा अंदाज दिला होता 98% महाराष्ट्रात सरासरीच्या आणि मुंबई आणि पुण्याला सरासरी एवढा किंवा सरासरी होऊन जास्त अधिक प्लस मायनस 5% जर धरलं तर 105% मुंबई किंवा कोकण आणि 105% पुण्याला देखील ही परिस्थिती आज उद्भवलेली आहे. आता अजून जुलै महिना पूर्ण जायचा आहे, ऑगस्ट येणार आहे, सप्टेंबर महिनाही आहे पुढं पावसाचा. ऑगस्टमध्ये किंवा त्यापूर्वी IOD हा पॉझिटिव्ह होणं शक्य आहे असं IMDनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. तसं घडल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र जे काही आत्ता पावसाचं प्रमाण आहे ते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये निश्चितपणे वाढेल आणि खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगाम देखील आपला साधणं शक्य होईल. विहिरींना पाणी वाढेल. आताच कोकणातल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. बऱ्याचशा धरणांमधनं पाणी सोडलं जात आहे. ही परिस्थिती आत्ताच उद्भवलेली आहे. यावरून जे कोणी अंदाज देत होते जागतिक कीर्तीचे हवामान तज्ज्ञ, जागतिक कीर्तीच्या हवामान संघटना की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पण सांगत होते की इथं प्यायला पाणी देखील मिळणं कठीण आहे, त्याचप्रमाणे शेती पिकणं शक्य नाही वगैरे, हे सगळं बाजूला ठेवूया आपण. पण मी दिलेले अंदाज हे बरोबर आलेत.
आणि त्यानुसार आपण पुढेही चालूया. माझं जे मान्सून मॉडेल आहे ते मी 30 वर्षाच्या डेटावरती तयार केलेलं आहे आणि त्याचं पेटंट भारत सरकारचं माझ्याकडं आहे आणि त्यानुसारच मी हे अंदाज शेतकऱ्यांच्यासाठी नागरिकांसाठी दरवर्षी देत असो. असेच अंदाज पुढेही मी देईन आणि आपली माहिती या माहितीचा उपयोग आपण उद्या आणि परवा वेळ लागल्यास काही काळ याचा उपयोग करावा. कारण पालघरला आणखीन काही पाणी भरपूर साचल्यामुळं तिथं फार मोठे प्रश्न निर्माण झालेत. मुंबईतही प्रश्न निर्माण झालेत. तिथं सरकारचे कर्मचारी आणि सरकारी खाती हे काम करत आहेत. त्याचप्रमाणे रुळावरती देखील बरंचसं माती ढासळलेली आहे, त्यामुळे रेल्वे लाईनही बंद आहेत. काही ठिकाणी नवीन एक्सप्रेस हायवेला जोडलेला पूल देखील बंद आहे. अशा अनेक घटना मुंबई आणि पुणे परिसरात घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आळंदीला देखील 4ही पूल पाण्याखाली आहेत. पालखीचं नंतर सुरू होणार आहे, परंतु तिथंही नागरिकांना सांगण्यात आले की पाणी आहे पुलावरती, इकडे फार यायचा प्रयत्न करू नये. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी असे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांमुळं नागरिकांनी काळजी घ्यावी, आपली दक्षता घ्यावी. फारसं घराच्या बाहेर पडू नये या भागातल्या लोकांनी. जोपर्यंत हे पावसाचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत बाहेर पडू नये आणि आपली आपण काळजी घ्यावी, कुटुंबाची काळजी घ्यावी. आणि शेतीत पाणी साचल्यास उताराच्याकडच्या बांधातून पाणी काढून द्यावं, हा माझा कृषी सल्ला हा फार पण कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी, पुण्याच्या मावळ आणि इतर भागातल्या शेतकऱ्यांसाठी मी देत आहे. आणि बाकी इतर भागामध्ये आपण आणखीन पावसाची प्रतीक्षा करूया आणि चांगल्यात चांगलं उत्पादन, जरी हा हंगाम मान्सून हंगाम वेगळा असला तरी त्यात मला आणखी एक शेवटी सांगायचं आहे की प्रत्येक मान्सून हंगाम वेगळा आहे आणि त्यामुळं हाही हंगाम मान्सून हंगाम वेगळा आहे हे समजून घ्या आणि त्याला आपण यशस्वीपणे आपण शेती व्यवस्थापन करूया आणि अधिकात अधिक उत्पादन काढूया. आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. आपणाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.